त्यानंतर सदिच्छा व मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री आनंदजी पिंपळकर यांना. सन्माननीय व्यासपीठ, रवी शास्त्री, सेलुकर महाराज, उपस्थित सर्व मान्यवरांच्या चरणाला स्पर्श करून, माहींना स्पर्श करून, चरण स्पर्श करून काय आता बोलणार मला सांगा. सूर्यासमोर काजवेरी काय फडफड करायची. पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ती 4 भावंड आळंदीतली बसली होती. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई बसली होती आणि त्यांच्याबरोबर नामदेव महाराज आणि काही संत पण बसले होते. ही थापटी असती, ती थापटी आपटली सगळ्यांच्या डोक्यावरती. प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटी आपटली. आपटता आपटता नामदेव महाराजांच्या डोक्यावर देखील आपटल्याबरोबर नामदेव महाराज जोरात ओरडले आणि त्याच दिवशी मुक्ताबाई म्हणली, मडकं कच्चं आहे म्हणे. त्याच दिवशी नामदेव महाराजांना फार वाईट वाटलं की जिथं परमेश्वर प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याशी बोलतो, ती एवढीशी चिमुरडी मला म्हणते की याचं मडकं कच्चं आहे, ज्ञानाचं मडकं कच्चं आहे. आणि तारा उठले आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाच्या पायावरती डोकं आपटलं आणि म्हणाले, पांडुरंगा तू मला सांग, मी कच्चा आहे, मी कच्चा आहे. अरे तू माझ्याशी बोलतोस, तू माझ्या हातून जेवण करतोस आणि ती चिमुरडी मला म्हणते तू कच्चा आहेस. पांडुरंगाने कमरेवरती हात ठेवल्या ठेवल्या मंदस्मित केलं आणि नामदेवाला म्हणले, अरे नामदेवा, खरंच तू कच्चा आहेस? मी का कच्चा आहे? अरे तुला गुरुची गरज आहे. तुझ्याशी देव जरी बोलत असला तरी जोपर्यंत तुला गुरु नाही तोपर्यंत तुला काहीही किंमत नाही. मग आता मी गुरु कुठे शोधतो? जा म्हणले त्या पुण्येश्वराचं मंदिर, तिथे तुझं गुरु तुझी वाट बघतोय. त्या दिवशी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून ते धावत पळत त्या पुण्येश्वराच्या मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेले, पाहतो तर काय, एक 80-85 वर्षाचा वृद्ध माणूस त्या शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला होता. पाय ठेवलेले होते शंकराच्या पिंडीवर. शिव 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 शिव. अरे काय आहे तुमचं वय काय, तुम्ही करताय काय, तुम्हाला कळते काय? नामदेव महाराज भडाभडा बोलू लागले. म्हणजे बाबा रे, मी तर वयस्कर आहे, मी म्हातारा आहे, माझ्यासाठी काही हात पाय उचलत नाही, तू उचल की ठेव पाय बाजूला. नामदेव महाराजांनी ते पाय उचलले आणि बाजूला ठेवले. जिथं ठेवली तिथं पिंड आहे, शिवपिंडी आहे. दुसरीकडनं तिसरीकडे ठेवा, तिसरीकडनं चौथीकडनं करता करता जवळजवळ 15 ठिकाणी पाय ठेवला. तिथं ती पिंडी उत्पन्न झाली आणि तिथं त्यांना सद्गुरूंचा परिचय झाला की परिचय झाला की पिंडी ते ब्रह्मांडी चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि हे नामदेव रायांना माहीतच नव्हतं. ते फक्त पांडुरंग पांडुरंग करत होते. पांडुरंग तेव्हाच भेटतो जेव्हा गुरु असतो, हे त्यांना कळलं. आणि हे गुरु कोण होते? विसोबा खेचर. आता विसोबा खेचर कोण होते? तर ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा महती आणि त्यांची गुरुत्व जेव्हा त्यांना मिळालं, तेव्हा गुरुच्या आशीर्वादानं वाल्याचा वाल्या कोळी होतो. त्या पद्धतीने विसोबा खेचरांचा सुद्धा महान गुरु झाला की जो नामदेव महाराजांचा सुद्धा गुरु झाला. तर अशा या गुरुची महती. तर अरुणवरती त्याचं कौतुकच करायला पाहिजे, कारण अरुण किती बेचैन होतो एखाद्या गोष्टीवरती मला चांगलं माहिती आहे. पण अरुणवरती आज मी थोडासा नाराज झालो. का सांगतो? हे पुस्तक तर छापणार हे मला सांगितलं असतं तर मीच छापून दिलं असतं. आता इथून पुढे कोणचंही पुस्तक छापायचं असेल तर आनंदी वास्तू प्रकाशन जोपर्यंत हयात आहे, मी आणि आनंदी वास्तू प्रकाशन आणि सेलुकर महाराज असतील किंवा द्रविड महाराज असतील किंवा धर्मशास्त्राशी संबंधित कुठलंही पुस्तक छापायचं असेल तर आनंदी वास्तू प्रकाशन त्याच्या मागे उभं राहील. त्याला 1 रुपया खर्च येणार नाही, ती पूर्ण सेवा म्हणून केली जाईल. असं सद्गुरूचं महात्म्य जर हातून घडत असेल तर तुमच्या लोकांचं पुण्य आहे आणि त्या पुण्यापासून मी तर वंचित राहील. नारद मुनी, जास्ती वेळ बोलतोय, 2 मिनिटात उरत तोपर्यंत महाराजांचं ऐकायचंय. नारद मुनी एकदा हिंडत त्यांना ती सगळीकडे जायची सवय होती आणि हिंडत ते आले ना त्या द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांना बाहेर थांबा म्हणे, जाऊ नका. का म्हणे, का थांबा म्हणे, ते आतमध्ये श्रीकृष्ण भगवान पूजा करताय. आता नारदांनी मोठं त्यांची खडी पडली घालून. आश्चर्य आहे म्हणे, जो विश्वनियंता परमेश्वर आहे तो कोणाची पूजा करतो? नाही म्हणे, थांबा, त्यांची पूजा होईपर्यंत तुम्हाला काय आतमध्ये जाता येणार नाही. तासभर झाला, 2 तास झाल्यानंतर नारद मुनींना आत बोलवलं. आत बोलवल्यानंतर नारद मुनी जेव्हा आत गेले तेव्हा महाराज हे जे भगवान श्रीकृष्ण होते ते एका पेटीची पूजा करत. नारद महाराजांनी विचारले, काय कसली पेटी? हे म्हणे दाखवतो.
आणि श्रीकृष्ण भगवान त्या पेटीपाशी गेले. पहिली सोन्याची मोठी पेटी होती, ती पेटी उघडली. त्या पेटीत आणखीन एक पेटी होती, ती पण उघडली. त्यात आणखीन एक पेटी. पेटीत पेटी, पेटीत पेटी, पेटीत पेटी, एकूण 7 पेट्या. आणि 7व्या पेटीत होती माती. काय होती? माती. आहे ना, नारद वैतागले, म्हणजे काय म्हणजे 7व्या पेटीमध्ये तुम्ही एवढ्या सोन्याच्या पेट्या आणि त्याच्या 7व्या पेटीत काय तर माती. त्याला म्हणले, अरे वेड्या, ही माती साधी सुधी नाही, ही संतांच्या पायाला लागलेली माती आहे, ही माझ्या सद्गुरूंची माती आहे. लक्षात ठेवा. तेंडुलकर महाराज प्रापंचिक जरी असले किंवा अनेक संत महंत या ठिकाणी महाराज बसलेले, संत महंत प्रापंचिक जरी असले, प्रापंचिक माणूस शरीर धर्म धरला की त्याला सगळ्या प्रकारची सुख आणि दुःख सगळी येतात नसतात, पण तरी सुद्धा सद्गुरू हा ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे आमच्या धर्मशास्त्राने सांगितलंय. आणि म्हणून अशा या दोन्ही सद्गुरू किंबहुना या सर्व सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी थांबतो. आणि आमच्या मागे असाच अखंड आमच्या लेकरांवरती आपला अखंड आशीर्वाद राहावा. मायेने आपण आम्हाला हृदयाशी नेहमी जवळ घ्यावं, एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय साईराम. त्यानंतर